अशी लंगडत लंगडत काय चालत आलीस? अगं आता मी जिन्यावरून येत होते ना, तर मी पटापट येत होते, तर माझा पायच घसरला. नशीब मी खाली पडले नाही, थोडक्यात वाचले. पण काही लागलं नाही ना तुला? असं वाटत नाही मेजर आहे, थोडासा दुखापत झाली, पण इट्स ओके. ईशा, तू आता म्हणालीस ना मी थोडक्यात बचावले, तर याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? आय गॉट सेव्ह. आय गॉट सेव्ह पेक्षा अजून एक फ्रेज आहे, ती आपण बघूया. जर आपल्याला इंग्लिशमध्ये मी थोडक्यात वाचले किंवा मी थोडक्यात बचावले किंवा ते थोडक्यात वाचलं किंवा एखादी गोष्ट होता होता नाही झाली हे सांगण्यासाठी आपण एक फ्रेजचा वापर करतो. ती तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. एखादी वाईट गोष्ट होता होता राहिली आणि आपण थोडक्यात वाचलो किंवा थोडक्यात बचावलो हे सांगण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये दॅट वॉज क्लोज या फ्रेजचा वापर करतो. आज आपण दॅट वॉज क्लोज या फ्रेजची काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे, आम्हाला चित्रपटासाठी जवळपास उशीर झाला होता, पण आम्ही काही मिनिटं आधी वेळेवर पोहोचलो, थोडक्यात बचावलो. वी वेअर नियरली लेट फॉर द मूवी बट वी मेड इट विथ जस्ट अ फ्यू मिनिट्स टू स्पेअर. दॅट वॉज क्लोज. माझी बस जवळपास चुकणार होती, पण सुदैवाने मी ती पकडली, थोडक्यात बचावले. आय ऑलमोस्ट मिस द बस बट लकीली आय कॉट इट जस्ट इन टाइम. दॅट वॉज क्लोज. कारने पादचाऱ्याला जवळपास धडक दिली होती, पण ड्रायव्हरने वेळेतच गाडी वळवली, थोडक्यात बचावला. द कार हॅड ऑलमोस्ट हिट द पेडिस्ट्रियन बट द ड्रायव्हर स्वर्व्ड जस्ट इन टाइम. दॅट वॉज क्लोज. आम्ही पावसात अडकणार होतो, पण वेळेतच आम्हाला निवारा मिळाला, थोडक्यात बचावलो. वी वर अबाउट टू गेट कॉट इन द रेन बट वी फाउंड शेल्टर जस्ट इन टाइम. दॅट वॉज क्लोज. मी माझा रिपोर्ट सबमिट करण्यास म्हणजे सादर करण्यास जवळजवळ विसरले होते, पण अंतिम मुदतीपूर्वी मी ते सादर केले, थोडक्यात वाचले. आय हॅड नियरली फॉरगॉटन टू सबमिट माय रिपोर्ट बट आय मॅनेज टू डू इट जस्ट बिफोर द डेडलाईन. दॅट वॉज क्लोज. शेफने डिश जवळजवळ जाळली, परंतु शेवटच्या क्षणी तो वाचवण्यात यशस्वी झाला, थोडक्यात बचावला. द शेफ ऑलमोस्ट बर्न द डिश बट ही मॅनेज टू सेव्ह इट ॲट द लास्ट मोमेंट. दॅट वॉज क्लोज. विमानाला उशीर होणार होता, पण हवामान खराब होण्यापूर्वीच विमानाने उड्डाण केलं, थोडक्यात वाचलं. द प्लेन वॉज अबाउट टू बी डिलेड बट इट टूक ऑफ बिफोर द वेदर वर्सन्ड. दॅट वॉज क्लोज. मी माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसाला कॉल करायला जवळपास विसरले होते, पण शेवटच्या क्षणी मला ते आठवलं, थोडक्यात बचावले. आय नियरली फॉरगॉट टू कॉल माय फ्रेंड ऑन हिज बर्थडे बट आय रिमेंबर जस्ट इन टाइम. दॅट वॉज क्लोज. आमची कॉन्सर्ट जवळपास चुकणारच होती, पण शो सुरू होण्यापूर्वी आम्हाला आमच्या जागा सापडल्या, थोडक्यात बचावलो. We were on the verge of missing the concert, but we found our seats just before the show started. That was close. मी जवळजवळ माझा फोन पाण्यात टाकणार होते, पण वेळेवर मी तो पकडला, थोडक्यात बचावले. I had almost dropped my phone into the water, but I caught it just in time. That was close. तर आता तुम्हाला that was close चा वापर का करायचा आणि कशासाठी करायचा हे समजलंच असेल. आणि तुम्हाला मराठीतली अशी कोणती वाक्य किंवा वाक्प्रचार याच्यासाठी इंग्लिशमध्ये काय वापरलं जातं हे माहिती करून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये ती वाक्य आणि वाक्प्रचार नक्की लिहून कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.